नमस्कार. GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, चालू घडामोडी जानेवारी 2024 याबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ही माहिती मित्रांनो तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी ही माहिती असणार आहे आणि याच्यावरती तुम्हाला नक्कीच शासकीय ज्या परीक्षा असतात त्या शासकीय परीक्षांमध्ये 100% या चालू घडामोडीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याबाबतची सविस्तर माहिती जी असते ते आपल्या आपण लेक्चरमध्ये पाहत असतो. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. पाहूया आपला आजचा चालू घडामोडीमधील पहिला प्रश्न काय आहे. बघा, दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार कोण ठरला आहे. इथे तुम्हाला विचारलेलं आहे कर्णधार कोण ठरला आहे. आशियाई क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदानावरती घेतलेली आहे आणि मित्रांनो ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. पहा इथं याच्यातील करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, तर करेक्ट ऑप्शन आहे रोहित शर्मा. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्व विक्रम नोंदविला आहे. कसोटी विजय मध्ये विश्व विक्रम कोणी नोंदवलेला आहे. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंका आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो भारत. पुढचा प्रश्न पहा, केपटाऊन येथे भारत आणि कोणत्या देशासोबत खेळवण्यात आलेली कसोटी क्रिकेट सामना इतिहासातील सर्वात कमी चेंडूंचा सामना ठरला. विचार करा आणि करेक्ट आन्सर आहे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्याबरोबर केपटाऊन मध्ये काय झालेला आहे, कसोटी क्रिकेट सामना झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात कमी चेंडूमध्ये हा सामना भारताने जिंकलेला आहे. पुढचा चौथा प्रश्न पहा, रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिहार, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न मित्रांनो, बघा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक कोण आहेत, तर करेक्ट आन्सर आहे रश्मी शुक्ला. इथे तुम्हाला ऑप्शन पण दिलेले आहेत परंतु करेक्ट आन्सर आहे रश्मी शुक्ला. सहावा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला कोणत्या बॅचच्या IPS ऑफिसर आहेत. इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे, IPS ऑफिसर कोणत्या बॅचच्या आहेत. बघा 1980, 1988, 1987 आणि 1989 आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 1988 च्या बॅचच्या IPS ऑफिसर आहेत रश्मी शुक्ला. पुढचा प्रश्न सातवा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला यांना कोणत्या साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळालेला आहे. उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळालेला आहे आणि ऑप्शन आहेत बघा इथं तुम्हाला दिलेले आहेत ऑप्शन. कोणत्या साली मिळालेला आहे बघा उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक 2005, 2007, 8 आणि 10 आणि करेक्ट आन्सर आहे 2005 साली रश्मी शुक्ला यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, आठवा प्रश्न, कोणत्या उद्योगाच्या विकासासाठी सिल्क संगम 2 योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. कोणत्या उद्योगाच्या विकासासाठी सिल्क संगम 2 योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. कृषी, इंधन, द्राक्ष आणि रेशीम. करेक्ट आन्सर आहे रेशीम उद्योगासाठी संगम समग्र 2 योजना. कोणती योजना आहे, सिल्क समग्र 2 योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा नववा, टिंबटिंब देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू टिंबटिंब आहे. ऑप्शन बघा मुंबई पुणे, शिवडी न्हावा सेवा, ठाणे कल्याण, वरळी दादर आणि ऑप्शन आहे शिवडी न्हावा सेवा.
पुढचा 10वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? महाराष्ट्र, गोवा, आसाम, उत्तर प्रदेश। आणि करेक्ट आन्सर आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा सुरू होणार आहे। पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथे कोणाच्या हस्ते देशातील पहिल्या मुलींच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन झाले आहे? बघा करेक्ट आन्सर काय आहे? अमित शहा, योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह, आनंदीबेन पटेल। आणि करेक्ट आन्सर आहे राजनाथ सिंह। आलं का लक्षात? इथं करेक्ट आन्सर आहे राजनाथ सिंह। पुढचा प्रश्न पहा काय आहे? केंद्र सरकारने देशभरात किती नवीन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन मध्ये बघा 100, 50, 75, 60। आणि करेक्ट आन्सर आहे 100 सैनिकी शाळा उभारण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे। या 100 शाळा या पूर्ण देशभरात उभारल्या जाणार आहेत। पुढचा प्रश्न बघा 13वा, डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? डेव्हिड चषक स्पर्धा फेब्रुवारी मध्ये कोणत्या देशात होणार आहे? आणि ऑप्शन बघा काय आहेत? भारत, नेपाळ, पाकिस्तान, चीन। आणि करेक्ट आन्सर आहे पाकिस्तान। पाकिस्तान या देशामध्ये डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा 2024 फेब्रुवारी मध्ये होणार आहे। सध्या देशात किती सैनिकी शाळा आहेत? सध्या देशात किती सैनिकी शाळा आहेत? 45, 34, 41, 33। आणि करेक्ट आन्सर आहे 33। सध्या देशात किती सैनिकी शाळा आहेत? 33 सैनिकी शाळा आहेत। पुढचा प्रश्न 15वा, महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? महाराष्ट्र एसटी महामंडळ डॉक्टर विजय हजारे, डॉक्टर माधव कुसेकर, जीवनराव गोरे, अनिल परब। आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो डॉक्टर माधव कुसेकर। डॉक्टर माधव कुसेकर यांची महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। 16वा प्रश्न, राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडली? भुवनेश्वर, रांची, दिल्ली, कोलकाता। आणि करेक्ट आन्सर आहे भुवनेश्वर। चला 17वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावासेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? बाळासाहेब ठाकरे, दिबा पाटील, अटल बिहारी वाजपेयी, विदा सावरकर। आणि करेक्ट आन्सर आहे अटल बिहारी वाजपेयी। चला आलं का लक्षात? 17वा प्रश्न। 18वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। केंद्रीय अन्न प्रशासन मंत्रालयाच्या अंदाजानुसार 2023-24 मध्ये देशात किती दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होऊ शकते? 2023-24 मध्ये किती दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होऊ शकते? 114 टन, 113 दशलक्ष टन, 115 दशलक्ष टन, 123 दशलक्ष टन। आणि करेक्ट आन्सर आहे 114 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होऊ शकते। 19वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। केंद्र सरकारने चालू वर्षासाठी गव्हाची एमएसपी किती रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे? 2345, 2500, 2560, 2275। आणि करेक्ट आन्सर आहे 2275। आणि शेवटचा प्रश्न आजच्या प्रश्न मालिकेतील 20वा प्रश्न, केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार पवन ऊर्जा निर्मितीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? 4था, 5वा, 3रा आणि 2रा। करेक्ट आन्सर आहे 4थ्या क्रमांकावरती भारत आहे। पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे जगभरात। तर मित्रांनो अशाच पद्धतीनं नवीन नवीन माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती दिली जाते। त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण थांबूया, भेटू नव्या माहिती बरोबर। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।